अच्छा, ते वाक्य काय आवडलं? आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं? हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान की तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिलना डुलना बंद कर दें। सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है। आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखें। आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बंद है और आपका ध्यान आती जाती सांसों पर। सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं। कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है। आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें। फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पर रखें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। अच्छा, ते वाक्य काय आवडलं? आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करावा, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात
चढ उतार हे येतच असतात. नेहमी हसत राहा. हसत तर काय कामाचा समस्या नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असते. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दृष्टी करून ठेवू नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मान स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मवृत्तीने महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. त्यामुळेच तुमचे काहीच नुकसान होणार नाही. बस खाली वाच. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांनी केवळ स्वतःच्या आत्मराम्याची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बागळली नाही. त्या स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागा होणे, कर्तव्य पदावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणे हे आपल्या स्वतःच्या रंगात लिमान शक्तींना विकसित करणारा एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठतम शक्तींना प्रकाशित जणू आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्यात एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखवले तर काय तुम्ही या दुःखद गोष्टीचा उहापोह करणार राहणार. या आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विद 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको मी डोळे बंद करायला लावले. जब भी शिक्षक आएंगे दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर. करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन करेंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं? आइए ना, आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिलना डुलना बंद करके सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है। आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखे हैं। आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बंद है और आपका ध्यान आती जाती सांसों पर। सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं। कोई प्रयास नहीं करना, सब कुछ अपने आप हो रहा है। उठ आणि बाहेर जा. सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए।
अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें। चेहरे को खोलें और अपनी हथेली को धीरे से बंद करें। आपका मन शांत हो, यह सब अब शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ आएगी और आपकी ज़िंदगी में शोर हो जाएगा और आप जब एग्जाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपके अंदर पसंद आएगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और आने वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके। आप पढ़ने के लिए तैयार हैं, कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून टपलो परंतु काहीच का परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्यांना स्वतःकडे बघावे। आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेचा साक्ष पटेल। भले तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्यात तल्लीन व्हा। थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहेत। म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो। या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये असं म्हणत असाल की तुमचे कोणी ऐकत नाही, तुम्ही दुसऱ्यांना सांगून थकला आहे, तेव्हा आपल्या आशात बघून आपल्या चेहऱ्याला आत्मनिरीक्षण करायचं व एका अशा कामामध्ये करायचं जे आपलं टॅलेंट आहे आणि त्या टॅलेंटमध्ये असं करून दाखवायचं की पुढचे माणसं तुमच्याकडे आकर्षित व्हाल। या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे बोलण्याचा प्रभाव क्षणिक असतो, म्हणजे थोड्या प्रमाणात असतो, पण सत्कार्य जे आहे ते नेहमी आपल्या जीवनात आपलं कॉन्फिडन्स करून राहील। काय चाललंय ते? अच्छा, ते वाक्य काय आवडलं? आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ आनंद आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत राहा, आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हा। दुसऱ्या जागी व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढउतार हे येतच असतात, नेहमीच असत राहा असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारपासून तितकेच सावध राहा जितके एखादा पिसाळलेल्या कुत्र्यापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हा तुम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। खाली बस, उभा राहा, वाच। कुठे चाललंय? मनुष्यावर कुठं चाललंय? हा, पण चाललंय कुठं? वाच, बस खाली। जीवनात चढ उतार येतच असतात, नेहमी हसत राहा। दुसरा असला चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून
प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून द्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लावा. हे बस तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला मोठी गोष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला बस खाली. योग्य वाच वाच ना. उभा राहा. उभा राहा. उभा राहा. तरी उभा राहा. वाच. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्याला रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगाला जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्या जवळच आहे. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यापुढे तुमचे काही नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती सदैव एकाकी वाटचाल करत आले आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे. त्याकरता त्यांना केवळ स्वतःच्या कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नेहमी जर देवा विश्वास ठेवा तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही असा बोलणारे स्वतःकडे बघावे. आत्मनिरीक्षण केल्यास स्वतःच्या निश्चिततेत साक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला पण कार्यातल्या तल्लीन व्हा. थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोक न सांगताच तुमच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा. कारण बोलण्याचा प्रभाव हा शैक्षणिक असतो तर सत्कार्याचा प्रभाव कायमच असतो. अच्छा, ते वाक्य काय आवडलं? आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विद 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें. हथेली आसमान की तरफ. आंखें बंद. पीठ सीधी करें. बेंच का सहारा नहीं और हिलना डुलना बंद करें. सिर्फ 1 मिनट के स्टैचू बन जाए, मूर्ति बन जाए. बचपन में हम लोग स्टैचू करते थे. आपका समय शुरू होता है. आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद हैं. हाथ पैर के ऊपर रखें. आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बन गए और आपका ध्यान आती जाती सांसों पर. सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं. कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है. आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहें.
अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें। फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पर रखें। आपका मन शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपकी मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्जाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको ऐसा सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आपल्या वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करावं, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या आम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। उठा, जागे व्हा, थांबू नको जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढ उतार हे येतच नेहमी असतात राहा। असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून कितीके सावधान राहा, जितके एखादा पिसळलेल्या कुत्र्यापासून असतात। त्यापेक्षा क्षणात व संधीची उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच आम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामापुरते गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका। जीवन गंभीरपणे जगा, तुमच्या समोर आत्महत्येने महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊ पोहोचेल। धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगी सामान करण्याची योग्यता तुमच्या लवकरच येईल। तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा। आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या, यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही। थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आलं आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहे। एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केले आहे। याकरिता त्यांनी केवळ यश मिळत असेल तर याबाबत दुःख करत बसू नका, कारण काळ अनंत आहे। वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढउतार हे येतच असतात, नेहमी हसत राहा। असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून तितकेच सावध राहा, जितके एखाद्या पिसळलेल्या कुत्र्यापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीच्या मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे, म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा, तेव्हाच पुढे गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा, तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल, सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा, त्याला रिकामे राहू देऊ नका। गांभीर्याने जगा, तुमच्यासमोर आत्महत्येचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच
महायुतीत जाऊन पोहोचाल. धैर्य व आशा बाळगल्या जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. तो व्यक्ती वाटचाल करीत आहे आणि त्या एकांत प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहे. एकीकडे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर करण्यातील महान कार्य संपन्न केली आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतर्भाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक शिकवणीचे ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या मुक्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय. एकटेपणापासून घाबरले, रागा, कर्मे, गंतव्य गाठवून विचारित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्या स्वतःच्या अंतर्गत आपल्याला महान शक्ती विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठ शक्तींना प्रकाशात आणू शकता. सतत त्या तुमचं काम हे सांगत असतात. जर आपण काहीच काम केलं नाही, आपलं जो आपल्या डोक्यात काही विचार नसेल तर आपले दुसरे बाहेरचे विचार डोक्यात शिरकाव असतात. बाहेरचे विचार येण्यापेक्षा आपला जो अभ्यास आहे असं पद्धतीने वाचत राहिला, लिहित राहिला तर त्या अभ्यासाच्या बरोबर तुम्ही घडत राहता. काय ते मॅडम त्या पुस्तकामध्ये पण छान सांगितलं. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करत असू नये. कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर या वाक्यात असं सांगितलं की आपल्या जीवनात अपयश हे कायम येत असतात. असं नाही की आपल्या जीवनासाठी यशच येतं, तर अपयश पण येतं. मग या अपयशामुळे आपल्याला खचून नाही जायला पाहिजे. तर नेहमी आपण हसत असले पाहिजे, कारण हसल्याने आयुष्य वाढतं. आणि दुसरी गोष्ट अशी की काळ अनंत आहे. तर वेळ ही कुणासाठीच थांबत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आपल्याला जो वेळ भेटला त्या वेळेत आपण चांगले कार्य केले पाहिजे. आपला कर्तव्य जो आहे तो पार पाडला पाहिजे. म्हणजेच की आपण रोज अभ्यास केला पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. रस्त्यावर कुणी आंधळं जात असेल त्यांना रोड क्रॉस करून दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर आपण नेहमी प्रयत्न करतच जायचे. एक ना एक दिवस तर आपण यशस्वी होणारच. अच्छा, ते वाक्य का आवडलं तुला?